जळगावच्या धरणगाव तालुक्यातील रेल गावातील नवल पाटील हे आपल्या 12 वर्षीय मुलगा गणेशच्या मृत्यू प्रकरणी न्यायासाठी गेल्या अनेक दिवसापासून संघर्ष करत आहेत. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गणेशच्या छातीत बॅट मारण्यात आली आणि त्याचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप नवल पाटील यांनी आपल्या लेखी तक्रारीत केला आहे. घटनेनंतर सुरुवातीला कुटुंबियांना सांगण्यात आले की गणेशला चक्कर येऊन तो पडला आणि त्याचा मृत्यू झाला. यावर विश्वास ठेवत कुटुंबियांनी पोस्टमार्टम न करता अंत्यसंस्कार केले. मात्र नंतर गावात चौकशी केल्यानंतर घटनेमागचे सत्य समोर आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. दादा, काय सांगाल, काय आपली तक्रार आहे? आपला मुलाचा मृत्यू झालाय की खून झालाय? काय आपण तक्रार केलेली आहे नेमकी? सर, 13 मार्चला माझा मुलगा ग्राउंडवर क्रिकेट खेळत होता. त्याच्या छातीत बॅट मारून त्याचं मर्डर करण्यात आलं आहे आणि त्याच्या आईवडिलांनी गुन्हाला फोन मला सांगितलं होतं की चक्करून पडून गेला तुमचा मुलगा. मी जेव्हा तपासाला सुरुवात केली तर माझ्या असं निर्देशन झालं आहे की कट रचून त्याने माझा मृत्यू करण्यात आला आहे. बरं, काय मुलाचं नाव काय होतं आपल्या? गणेश नवल पाटील. काय नेमकी घटना काय होती त्या दिवशी? काय घडलं होतं? ग्राउंडवर क्रिकेट खेळत होता तो. क्रिकेट खेळताना यांनी आईवडिलांनी सांगल्यानंतर मुलांनी कट रचून माझ्या मुलाच्या छातीत बॅट मारली. बॅट मारल्यानंतर ऑन दी स्पॉट माझा मुलगा एक्सपायर झाला आहे. कशामुळे कट रचला त्यांनी? असं काय आपलं पूर्व भांडण झालं होतं. माझ्या मुलीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. त्याच्यावरून आमचे वाद झाले होते. आपल्या मुलाचं वय काय होतं? 12 वर्षे. मग आता इतकं उशिरा नेमकं कसं आपण तक्रार द्यायला गेलं तर काय झालं? मग मी 6 मेला तिथे तक्रार द्यायला गेलो होतो पाटील पोलीस स्टेशनला. तिथे API भूषणपते साहेब होते. त्यांना मी सविस्तर माहिती सांगितली की असं माझा मुलासोबत घडलं आहे, मी तपास केला आहे पूर्ण. तेव्हा त्यांच्या वरिष्ठांना सांगतो. मग त्यांनी सुनील पवार साहेब धरणगावला PI साहेब त्यांना सांगितली पूर्ण घटना. ते पण म्हणजे आम्ही चौकशी करू तेव्हा गुन्हा दाखल करू. मी त्यांना विनंती केली की सर्वांना गुन्हा तरी दाखल करून घ्या अगोदर. मी सर्व नाव वगैरे दिले त्यांना मुलाचे. त्यांनी मुलांना सर्वांना चौकशीसाठी पाटील पोलीस स्टेशनला बोलवलं. ज्यांनी बॅट मारली त्यांनी पण कबुली दिली, ज्यांनी पाहिली त्यांनी पण कबुली दिली, तरी माझी कंप्लेंट घेतली जाते. आता नेमकं SP साहेबांची आपण भेट घेतली. आता SP साहेबांना मी 13 तारखेला लिखित अर्ज दिला आहे. SP साहेबांना मला आश्वासन दिलं आहे की या घटनेचा पूर्ण तपास करून मी तुला सांगतो. असं आता नेमकी आपली मागणी काय? माझ्या मुलावर जी घटना घडली त्याच्या FIR दर्ज व्हावी एवढीच मागणी माझी. किती दिवसापासून फिरताय तुम्ही? मी 2 महिन्यापासून फिरतोय सर. पोलीस तक्रार घेतली आहे? नाही, मी 6 मेला पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्याच्याबरोबर मी दीड महिना पूर्ण तपास केला. माझ्या मुलाची घटना कशी झाली, काय झाली पूर्ण. त्याच्यात माझं निर्देशन आलं की आईवडिलांनी कट रचून माझ्या मुलाचं मर्डर केलं आहे. किरकोळ वादावरून माझा मुलाचा जीव गमून बसलो सर मी. आपलं नाव? नवल बळीराम पाटील, राहणार रेल, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव. ही घटना रेलचीच आहे का? हो, रेलची. किती तारखेची घटना आहे? 13 मार्च. एका विद्यार्थ्याचा 13 मार्च रोजी क्रिकेटच्या मैदानावर मृत्यू झाला होता. आईवडिलांचा असा आरोप आहे की माझ्या मुलाचा मृत्यू जो आहे तो नैसर्गिक नसून त्याचा खून झालेला आहे, परंतु मी तक्रार देतोय तर माझी तक्रार घेतली जात नाही. नेमकं काय? याच्यामध्ये माहिती घेतली असता 13 मार्चला एक क्रिकेटची मॅच होती आणि त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये बॅट लागून एका 12 वर्षाच्या मुलाचा त्याला लागून इजा झाली आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला. परंतु या घटना झाल्यानंतर पोलिसांना कोणीही काहीही कळवलं नाही आणि संबंधित मुलाच्या आईवडिलांनी त्याची जी बॉडी होती ती त्यांनी परस्पर त्याची पुरून टाकली. आता ह्या केसमध्ये कुठलाही पोस्टमॉर्टम झालेला नाही, कुठली AD पोलिसांकडे नोंद नाही आणि अथवा कुठलाही गुन्हा नोंद झालेला नाही. काल माझ्याकडे जे लोक आले होते आणि त्या अनुषंगाने मी आता पुन्हा एक चौकशी करत आहे. स्टेटमेंट घेण्याचं काम चालू आहे. याच्यामध्ये जर कुठलाही कॉग्निजेबल गुन्हा निष्पन्न झाला तर त्याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कायदेशीर आम्ही कारवाई करू.